नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत किल्ले कर्नाळा किंवा कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट द्यायला. ऐतिहासिक आणि वन्य प्राणी प्रजातीच्या दृष्टीने अतिशय सुंदर असलेली ही जागा पनवेल स्टेशन पासून अगदी 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूलाच या किल्ल्याचा आणि वन विभागाचा एंट्री गेट आहे. या किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मुंबईवरून पनवेल स्टेशनला येणारी ट्रेन पकडावी लागते. त्यानंतर स्टेशन बाहेरूनच 50 ते 70 रुपये सीटने तुम्हाला प्रायव्हेट ऑटो किंवा इकोवाले कर्नाळा किल्ल्याच्या मेन गेट जवळ आणून सोडतात. गेटवर 70 रुपये एंट्री फी घेतली जाते. फॉर्म भरून पूर्णपणे बॅगेची चेकिंग करून प्लास्टिकच्या बॉटल्स चेक करून आपल्याला आत सोडले जाते. कर्नाळा बर्ड सेंच्युरी हे निसर्ग विविधतेने नटलेले आहे. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रजातीची झाडे पाहायला मिळतात. त्यात खूप झाडे ही मेडिसिनल पर्पजसाठी वापरली जातात. एंट्री करताच आपल्याला प्रत्येक झाडाचे नाव आणि त्यांचे स्पीसीज लिहिलेले बोर्ड पाहायला मिळतात. काही ग्लोबल वॉर्मिंगचे स्लोगन्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. थोडं पुढे जाताच डाव्या बाजूला किल्ल्याकडे जाणारा मार्ग लिहिलेला सूचना फलक पाहायला मिळतो आणि तिथूनच किल्ल्याकडे जाणारी पायवाटही पाहायला मिळते. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी स्वागत करतो आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आलेलो आहोत कर्नाळा फोर्टवर, जे कर्नाळा बर्ड सेंच्युरी. तर इथे खूप सारे पक्षी आणि इन्सेक्ट्स वगैरे आपल्याला बघायला मिळणार. आज खूप माकडं पण आहेत. तर आजचा ट्रेकिंग खूप चांगलं होईल असं आम्ही अपेक्षा ठेवतो आणि पुढे जातो. तर आज आपल्यासोबत आहेत सौरभ, प्रथमेश, आपले रोजचे मित्र. तर आम्ही तिघं परत एकदा ट्रेकिंगला आलो. तर आज नक्की मजा येईल. रोजच मजा येते आणि पुढे जाऊ, पुढे जाणार. आज धमाल करूया जरा. धमाल तर रोज होते. धमाल रोज होते. धमाल पिक्चर पण आहे. धमाल पिक्चर पण आहे. बरोबर. अजून काय? अरे आपण फालतू जोक मारतो यार फुकट. फालतू जोक. मग काय मारायला पाहिजे? तर मित्रांनो, अजून अर्धा तास पण नाही आम्हाला चढायला सुरू होऊन. म्हणजे निमपट पण आम्ही नाही चढलो. आणि इथल्या शिड्या म्हणजे दगड आहेत, त्याची उंची जवळजवळ ढोपरा ते कमर एवढी आहे. त्यामुळे चढताना खूप पाय दुखतात आणि दम लागतो. आणि अजून आपण ट्राय करू लवकर पोचायचा, कारण 4 वाजता बंद होतं. त्यामुळे आपल्याला लवकर खाली जावं लागेल. चला तर. किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेमध्ये लहान मोठ्या खडकांची चढाई आहे. त्यामध्ये काही ठिकाणी लहान तर काही ठिकाणी उंच दगडांना चढवून जावं लागतं. तर काही ठिकाणी झाडांची मुळे ही पायवाटेवर पसरलेली आहेत, त्यामुळे त्यात पाय गुरफटण्याचे चान्सेस आहेत. घनदाट झाडांमुळे उन्हाची झळ सहजासहजी आपल्यापर्यंत पोहोचत नाही. काही तासांच्या खडतर चढाईनंतर एक सपाट पठार आपल्याला पाहायला मिळते. तिथूनच पुढे गेल्यास कर्नाळा किल्ल्याचा सुळका सहज आपल्या नजरेस पडतो. तर मित्रांनो, आता आपण मिडलला आलो आहोत आणि इथे एक बोर्ड दिसतो कर्नाळा फोर्टला जाण्यासाठी. आणि तिकडे तिकीटदार आणि भोसरीगडचा किल्ला आहे. तर इथून आपल्याला सरळ जायचं आहे. चला पुढे जाऊ. पठारावर जोरदार हवा चालू होती. पठाराच्या पुढचा प्रवास हा उभ्या प्रकारचा असणार आहे. पठारावरून काही वेळ पुढे चालत आल्यावर उजव्या बाजूला कर्नाळा देवीचे मंदिर दिसते. देवीच्या हातात त्रिशूळ व सिंहासनावर बसलेली ही कर्नाळा देवीची मूर्ती आणि हे मंदिर आजही चांगल्या स्थितीत आहे. मंदिराचं दर्शन घेऊन थोडा वेळ पुढे चालत गेलं की कर्नाळा किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार आपल्या नजरेस पडतो.
बाहेर धक्का जाऊ तिघं खाली मी पाय टाकायला नाही. तर मित्रांनो आता आपल्याला वरती पूर्ण किल्ला दिसत आहे. तर त्या सुळक्यापर्यंत आपल्याला जायचं आहे. मधला रस्ता मध्ये खूप उंचच पॅच होते तर कधी कुठे सरळ रस्ता आहे. तर अजून आपल्याला पुढे जायचं आणि पुढे शिड्या आहेत, महादरवाजा आहे, तोही आपण बघणार आहोत. तर चला पुढे जाऊया. तर महादरवाजाच्या बाजूला डाव्या साईडला आपल्याला शिडीचा भाग लागतो. चला तर मग शिडीने जाऊ. आता ना आता सगळे असे स्ट्रिकच असतात का? काय झालं मित्रा, तुला तुझे खूप सबस्क्रायबर वाढव. हीच कोणाचे? हा, तुझे खूप सबस्क्रायबर वाढव आणि तुला एक मिनिट थांब इथं, एक मिनिट. 500 सबस्क्रायबर वाढणार तुझे उद्या. तुझे आणि व्हॅलिडिटी अप टू 1 डे. 8 सेकंडचा व्हिडिओ टाकलास तर तुझे उद्या 300 सबस्क्रायबर तुझ्या चॅनल मध्ये आम्हाला टॅग करशील तरच वाढतील, अदरवाईज चॅनल कोलॅप्स. तुझ्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर लगेच होत. हा, लवकर तुझी व्हिडिओ व्हायरल व्हावी आणि तुला मॉनिटायझेशन पैसे पण यावेत आणि नंतर तू आमचा अकाउंट नंबर तुझ्या चॅनलवर लवकरात लवकर ऍड आणि तुला दर महिन्याला पैसे यावेत. सॉरी थँक्यू चल. खरंच वाढव तुझे सबस्क्रायबर. हा आवाज बघ कसला गुंजतोय. कातळ्यात कोरलेल्या पायऱ्या चढून गेल्यावर पहिला दरवाजा आपल्याला लागतो. या दरवाजाची रचना एका वेळी एकच माणूस या दरवाजातून आतमध्ये जाऊ शकतो अशी केली आहे. गड संवर्धन समितीने महाराजांचा ध्वज आणि किल्ल्याविषयीची माहिती देणारा बोर्ड लावला आहे. त्यामध्ये लिहिल्याप्रमाणे महाराजांनी हा किल्ला लेचानकडून जिंकून घेतला होता आणि बरेच वर्ष हा किल्ला स्वराज्यात होता. पुढे पेशव्यांच्या काळात क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा अनंतराव फडके यांची नेमणूक या किल्ल्याच्या सरदारपदी करण्यात आली. ही माहिती वाचून आपण पोहोचतो किल्ल्याचे प्रमुख आकर्षण असलेल्या या सुळख्याकडे. जवळजवळ 50 मीटर उंचीचा हा सुळखा अंगठ्याच्या आकाराचा भासतो. सुळख्याच्या खालीच कातळकड्यांमध्ये खोदलेले पाण्याचे टाके आहेत. या टाक्यांचे एक वैशिष्ट्य आहे. या टाक्यांची रचना उतरंडीप्रमाणे केलेली आहे. त्यामुळे एका टाक्यातून दुसऱ्या टाक्यात पाणी गाळत जाते आणि शेवटच्या टाक्यात एकदम शुद्ध आणि थंड पाणी जमा होते. पाणी फिल्टर करण्याची खूप भारी आणि जुनी पद्धत इथे पाहायला मिळते. वर्षाच्या 12ही महिने या टाक्यांमध्ये थंड पाण्याची सोय असते. मित्रांनो, ह्यामध्ये एवढ्या भागामध्ये पूर्ण टाक्याचेच जागा आहे. त्याच्यामध्ये पाणी आहे फिल केलेलं, म्हणजे पावसाचं पाणी जमा झालेलं आहे. आणि वरती मे बी हे रॅपलिंगसाठी आहे, वरती झेंडाही आहे, पण आपण जाणार नाही आहोत आज. क्यों नहीं जाने वाले, घ्या याचे बोलणे ऐकून घ्या. क्यों नहीं जाने वाले ऊपर. राजूभाई, सस्ता राजूभाई. गरम पाणी घेतो, लास्ट टाइम पण गरम. शहराच्या गजबजाटातून दूर कर्नाळ्याच्या या शांत वातावरणात खूपच आराम मिळाला. इथल्या झाडांची सळसळ, पक्ष्यांचा किलबिलाट आणि हा ऐतिहासिक वारसा म्हणजेच खरोखरच स्वर्गसुख.
निसर्गाचा हा अनुभव घेऊन आता घराच्या दिशेने निघतो. भेटूया अजून अशा ॲडव्हेंचरस जर्नीमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.